पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माहूर शहरात जवळपास 1367 घरकुलांना मंजुरी मिळाली, परंतु मागील 6 वर्षापासून या घरकुल लाभार्थ्यांना तिसरा हप्ता अद्याप मिळाला नाही आणि त्यामुळे हे घरकुलचे लाभार्थी आहेत ते अक्षरशः कर्जबाजारी होऊन त्यांनी घरकुलाचं जे रखलेलं काम जे पूर्ण केलेलं आहे। आपल्यासोबत माहूरमधील हे घरकुलाचे लाभार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल मावशी, आपलं घरकुल केव्हा आलं आणि कशा पद्धतीने आपण बांधकाम पूर्ण केलं? आम्ही सर पैसे घरकुल आलं त्याला 5 वर्ष झाले, पण पहिला हप्ता नाही भेटला बराबर। ते बी घराकडे लोकांचे काही की मजुरी असं करून कसं बी भागवलं। मग दुसरा अर्ध्यात कसं बी लोकांजवळून पैसे काढले। ते पैसे लोकांना आतापर्यंत 5 वर्षापर्यंत भेटले नाही। ते पैसे कशासाठी? मग आता लोक पैसे जीव खा लागले की आज पैसे आम्हाला पाहिजेच म्हणा लागले। तर हे पैसे भेटले नाही, ते पैसे काय ना देवा आम्ही घरकुल म्हणून आमचे घर मोडून काय की आता आम्हाला झोपाट्यात बसायला पाहिजे, उन्हात बसायची पाळी आहे। लहान लहान लेकरं आहे आमचे, लहान लहान लेकरं घेऊन आम्ही लोकांच्या घरात आम्ही भाड्यानं सुद्धा आम्ही राहिलो 4 दिवस पाण्यात, त्याचे पैसे द्यायला नव्हते। आम्ही रोजगार मजूर, आमच्या जवळ काय शेती नाही वाडी नाही सर। आम्ही आता ह्याच्यासाठीच हे 2 गोष्टी बोलत आहोत। निश्चितच हे जे 5 वर्षापूर्वी यांनी घरकुल पूर्ण केलं, परंतु त्याचा जे तिसरा हप्ता त्यांचा अजून काही आपल्यासोबत महिला आहेत। काय सांगाल, केव्हा तुम्ही बांधकाम केलं, काय आता घरकुलाची परिस्थिती आहे? आमच्या घरकुलीला झाले 6 वर्ष। आम्ही लोकांपासून काढून बांधलं, लोक काय दम खाई ना, आता घरी येऊन चटर मारायला लागले। आता किती आम्ही हे करणार, ग्रामपंचायतला जाऊन सांगलं येते सांगायला लागले आम्हाला। आतापर्यंत आम्ही दम खाल्लो, आता किती दम खावा। लोक फाशी खायला चालले, यांनी पेला चालले, किती लोकांना दाबाव आम्ही घरच्या लोकांना। त्याचं आम्हाला आता पैसे भेटावं म्हणून मारणार आहोत। निश्चितच हे घरकुल लाभार्थी आहेत, त्यांनी अनेक जणांकडून कर्ज काढलं आणि ते लोक घरी आता पैसे मागायसाठी येत आहेत। आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत। काय सांगाल, केव्हापासून किती घरकुल शहरात मिळाली आणि काय परिस्थिती आहे घरकुलाची? 27 डिसेंबर 2018 17मध्ये माजी आमदार कैलासवासी प्रदीपजी नाईक साहेब यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांच्या कार्यारंभ आदेशाचे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर लाभार्थ्यांना आणि नागरिकांना वाटलं की बा लवकर पैसे जमा होईल, ह्या हेतूने त्यांनी घराचं बांधकाम सुरुवात केले। पैसे नसले तर इकडून तिकडून व्याजानं आणले आणि बांधकाम पूर्ण केले त्यानं। तर काही लोकांचे 4 वर्ष झाले, कोणाचे 5, कोणाचे 6 वर्ष झाले, पण आतापर्यंत त्यांच्या खात्यात आणखी त्यांचा निधी जमा झाला नसल्यानं लोक खूप परेशान आहेत। त्याच्यातले बरेचसे लोक मृत्यूसुद्धा त्या कर्जापायी मृत्यू पावलेले आहेत। निश्चितच घरकुलाचा लाभ या जरी लाभार्थ्यांना मिळाला असला तर तिसरा हप्ता अजूनही मिळाला नाही, त्यामुळे हे जे घरकुलाचे लाभार्थी आहेत ते अक्षरशः कर्जबाजारी झालेले आहेत आणि अनेक वेळा माहूर नगरपंचायत असो किंवा इतर प्रशासन असो, त्या प्रशासनाकडे खेटे मारून थकलेले आहेत। त्यामुळे तिसरा हप्ता मिळावा आणि घरकुलाचा जो लाभ आहे ते पूर्ण आणि घरकुलाचं काम जे रखलेलं आहे ते पूर्ण व्हावं, असं या घरकुल लाभार्थ्यांची मागणी आहे। संजय सूर्यवंशी, माहूर, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।